परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्रप्रयोग भाग 25. ब्रह्मज्ञान होण्याकरिता मंत्र. शास्त्रांनी मनुष्य जन्माचे अंतिम उद्दिष्ट मानलेले अत्यंत दुर्लभ असे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त व्हावे म्हणून प्रस्तुत मंत्राचा प्रयोग केला जातो. कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भाविक भक्त या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः. ब्रह्मण्यः तप वेद ब्राह्मण आणि ज्ञान यांचे रक्षण करणारा. ब्रह्मकृत तप करणारा. ब्रह्मा ब्रह्मारूप. ब्रह्म सत्य ज्ञान अनंत स्वरूप. ब्रह्मविवर्धनः ज्ञान तप इत्यादी वाढविणारा. ब्रह्मविद वेद आणि वेदांचा अर्थ पूर्णपणे जाणणारा. ब्राह्मणः ब्राह्मण रूप. ब्रह्मी तप वेद मन प्राण यांचे अधिष्ठान. ब्रह्मज्ञः वेदांना पूर्णपणे जाणणारा. ब्राह्मण प्रियः ब्राह्मणांना प्रिय असणारा. आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज 108 वेळा मनातल्या मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी. आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्त्वाची अट असते. संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य. लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे. श्री वामनराज प्रकाशन पुणे.